प्रोनाऊनवरचा प्रश्न कसा. दिस इज माय बुक, दिस बुक इज माइन. इथे मायच्या खाली अंडरलाईन आहे, इथे माइनच्या खाली अंडरलाईन आहे. द वर्ड्स अंडरलाईन इन द सेंटेन्सेस 1 and 2 above are respectively काय आहे ते. पजेसिव्ह प्रोनाऊन, पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह, पजेसिव्ह प्रोनाऊन, पजेसिव्ह प्रोनाऊन, पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह, पजेसिव्ह प्रोनाऊन, पर्सनल प्रोनाऊन, पजेसिव्ह प्रोनाऊन. बघा इंटरेस्टिंग. ओनली डी, ओनली सी, ओनली ए, ओनली बी. माय बुक, माझे पुस्तक. माझे म्हणजे काय तर ऍडजेक्टिव्ह. माय बुक, माय बुक. आणि उत्तर तिथेच येतं. पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह इज माइन, पजेसिव्ह प्रोनाऊन. समजून घेऊ ना कसं. सी आहे, उत्तर ओनली सी. यांचा गोंधळ काय करता, एमपीएससीचा प्रश्न आहे. हे वरती तीन आहे म्हणजे आपण खाली मग तिसऱ्याला गोल करून घरी यायचं नाही, खाली बघायचं. हे पर्याय उत्तर बघायची. ते तिसऱ्यामध्ये नाही देते ओनली सी, ते दुसऱ्या देतात. मग ते येडे नाही दे. त्यांनी म्हटलं असतं ओनली ए, ओनली बी, ओनली सी, ओनली डी. ते मुद्दाम तुमचा सराव आहे का ते बघतात. तुम्हाला इथे गोल 2ला करायचंय, लक्षात ठेवा. हे काय आपोआप नसतं घडत, ते डोकं लावून कार्यक्रम. हा, जे नवे पोरं आहे ज्यांचा सराव नाही ते चुकतात म्हणजे चुकतात. सराव न करता गेले की कार्यक्रम झाला. काय मग बघा, दिस इज माय बुक. माय हा शब्द बुकच्या आधी आलाय, नाऊनच्या आधी आलाय. म्हणजेच नामावर कोणाचं स्वामित्व आहे हे ते दर्शवतो. पजेशन म्हणजे स्वामित्व, स्वामित्व दर्शक सर्वनाम असं आपण त्याला म्हणतो. पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह स्वामित्व दर्शक विशेषण. या ठिकाणी तो शब्द नामापूर्वी येऊन त्याचं स्वामित्व दर्शवतो म्हणून त्याला आपण पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणतोय. आधी येतोय ना म्हणून ऍडजेक्टिव्ह. माय, युअर, हिज, हर, आवर, देअर हे सर्व पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरले जाऊ शकतात. पुढे मग दिस बुक इज माइन, इज माइन शेवटी आलाय. माइन म्हणजे स्वतःची मालकी तर दाखवतोय, माझंच आहे, पण तो नामाशिवाय आला, विदाऊट नाऊन आलाय. मग विदाऊट नाऊन जर येत असेल, तो शब्द डायरेक्ट नामाची जागा घेतो आहे आणि स्वामित्व दाखवत असेल तर तो पजेसिव्ह प्रोनाऊनचं काम करतो आहे. नामाच्या जागी येतोय ना, नामाच्या जागी येतो तो प्रोनाऊन. या ठिकाणी स्वामित्व दाखवतो म्हणून तो पजेसिव्ह प्रोनाऊन. लक्षात ठेवावं लागेल. मग माइन, युअर्स, हिज, हर्स, आवर्स, देअर्स ही पजेसिव्ह प्रोनाऊनची उदाहरणं आहेत.